नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे गीताज व्हेज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत पालकाची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये मूठभर पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ धुवून पूर्ण निथळला की चिरून घ्यायचा आणि जास्त बारीक न चिरता थोडा थोडा मोठा चिरून घ्यायचा आहे। आता त्यात मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आता यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते। तर अशा पद्धतीने पातळ स्लाइस करून कांदा टाकायचा आहे। आता यात 2 चमचे ओवा आणि 2 चमचे सफेद तीळ घ्यायचे। आता हे ह्यामध्ये टाकायचे। 1 चमचा चिली फ्लेक्स। आता यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। तर इथे मी 1 चमचा ठेचा घेतला आहे। पाव चमचा हिंग आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करत कांद्याच्या फोडी आपल्याला स्लाइस एकदम व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित सगळं दाबून दाबून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं। आता यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ टाकलं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सुरुवातीला पाणी न टाकताच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये धना पावडर टाकायची राहिली होती आणि हळद। तर 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकली आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे जास्त घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं, थोडंसं सैलसर ठेवायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात। तर हे अशा पद्धतीचं सैलसर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि आता तेल गरम झालेलं आहे, आपण याची भजी करून घेऊयात। तर सुरुवातीला आधी हाताला थोडंसं पाणी लावून हे बॅटर घ्यायचं म्हणजे हाताला चिटकत नाही आणि पटकन भजी तोडता येतात। तेल गरम करताना मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच ही भजी तळून घ्यायची। तर अशा पद्धतीने थोडीशी भजी सोडून झाल्यानंतर 1 मिनिटभर ती तशीच ठेवून नंतर उलटण्याच्या साहाय्याने हे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने सतत ही भजी हलवत छान खरपूस तळून घ्यायचे। अशा पद्धतीने तेलामध्ये उलटणं गोल गोल फिरवत भजी तळली की सर्व बाजूने छान कुरकुरीत तळली जातात। तरी ते भजी छान अशी तळली आहेत। आता आपण ही काढून घेऊयात। तर काय ते आपली भजी छान अशी कुरकुरीत झालेत। तर अशा पद्धतीने आपली इथे सर्व भजी तयार झालीत। मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।